बघा हिला जायचं नाहीये पण तरी चालले राहायचंय तिला स्कूलमध्ये इकडे नाही। आता दुसऱ्या दिवशी सकाळच आईने बनवला होता जवळा आणि भाकरी आणि त्यामध्ये टाकली होती आंब्याची फोडं। तर ही थोडी आंबट गोड अशी फोडं होती आणि एकदम मस्त झाला होता जवळा। पण चाललेलो आहेत कैऱ्या काढायला आणि मी तुम्हाला दाखवणार आहे। खूप जंगलात आलेलो आहेत आणि पनली म्हणून एक प्लेस आहे आमच्या इथे, तर तिथे आता आपण कैऱ्या काढायला चाललेलो आहोत आणि हा रस्ता आहे पूर्ण। आणि तुम्हाला दाखवते एवढे आंबे आम्ही आता जमा केलेत आणि हा बघा कैऱ्या। आता थोड्याशा कच्च्या कैऱ्या लोणच्याला आम्ही काढून घेऊन गेलेलो आहोत आणि उद्या परत थोड्या कैऱ्या न्यायला येणार आहोत आम्ही, कारण जेवढे जवळजवळ होत्या तेवढ्याच कैऱ्या आम्ही काढल्या। आणि जंगलामध्ये एकदम शांतता होती, फक्त प्राण्यांचे आवाज येत होते आणि पलीकडचं गाव दिसत होतं बस। आणि करवंद बघा किती धरलेली आहेत या जाळीला, खरंच करवंदाच्या जाळ्या एकदम काळ्या काळ्या झालेल्या आहेत आणि एकदम खूप सुंदर दिसत आहेत। आणि छोटे छोटे करवंद काढून मस्त मी टोपलीतून घेऊन गेले थोडे। आणि आम्ही दुसऱ्या दिवशी काही रायवळ आंबे काढून घेऊन गेलो आणि तुम्ही बघू शकता आता इथे माझ्या हातामध्ये गळ आहे। तर हा गळ कशासाठी असतो तर आंबे पडू नयेत, कारण जर आंबा पडला तर तो आपटला जातो आणि मग तो तुम्ही अडीला जर घातलात तर तो खराब होतो। त्यामुळे या गळाद्वारे आंबे झाडावरून काढले जातात, उतरवले जातात आणि मग त्याला तुम्ही गवतामध्ये ठेवून ते पिकवले जातात। पण हे ऑलरेडी मला 3-4 पिकलेले आंबेच मिळाले झाडावरती, त्याच्यामुळे मी याच्यात ते घेतलेले आहेत। आणि पनली म्हणून अशी एक जागा आहे जी की घराच्या आमच्या 15 मिनिटावरती आहे आणि तिथे हे सर्व आंब्याची झाडं वगैरे आहेत। तर आता बघू शकता तुम्ही हे ओपन स्पेस आहे, ह्याला भाटलं बोलतो आम्ही आणि हे वाडीच्या मधोमध आहे। इथे खूप कार्यक्रम होतात, पूजा होते, पालखी नाचवली जाते, सार्वजनिक कार्यक्रम होतात। तर बघू शकता किती सुंदर आहे।